इचलकरंजी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अखेरच्या दिवशी 4ही प्रभाग समिती कार्यालयात गर्दी झाली होती। विविध राजकीय पक्षांच्या दिग्गज उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपली उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केले। मंगळवारी प्रभाग समिती कार्यालय अ मध्ये 102, ब कार्यालयात 85, क कार्यालयात 98 तर ड कार्यालयामध्ये 106 असे एकूण 391 उमेदवारी अर्ज भरले। अखेरच्या दिवसापर्यंत 456 इतके अर्ज दाखल झाले आहेत। महाविकास आघाडी प्रणित शिवशाहू विकास आघाडीच्या वतीने सकाळी 11 वाजता आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे इचलकरंजी प्रभारी बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते श्री शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर आघाडीच्या सर्वच उमेदवारांसोबत मुख्य मार्गावरून पदयात्रा काढण्यात आली। त्यानंतर ज्या त्या प्रभागात समिती कार्यालयात जाऊन आघाडीच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले। यावेळी मदन कारंडे, शशांक बावस्कर, सागर चाळके, प्रकाश मोरबाळे आदी उपस्थित होते। आघाडीच्या वतीने संजय कांबळे, मदन कारंडे, प्रकाश मोरबाळे, राहुल खंजिरे, हिमानी चाळके, संजय तेलनारे, अब्राहम आवळे, संगीता आलासे, सदा मलाबादे, अमरजित जाधव, राजवर्धन नाईक, स्मिता तेलनारे आदींसह सर्वच उमेदवारांनी अर्ज दाखल केले। तर भाजप, शिवसेना, महायुतीच्या उमेदवारांनी एकत्रितपणे जोरदार शक्ती प्रदर्शन करीत मिरवणुकीने उमेदवारी अर्ज दाखल केले। त्यामध्ये तानाजी पोवार, रवी रजपुते, सतीश मुळे, किसन शिंदे, रणजित अनुसे, शुभांगी माळी, योगेश पाटील, सौ सरिता आवळे, दिलीप झोळ, मनोज हिंगमेरे, विद्या साळुंके, झुलेखा पट्टेकरी, किरण खवरे, विठ्ठल चोपडे, रेखा कांबळे, सुशांत कलाकते, अनिकेत पाटील आदींचा समावेश होता।